अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूने उद्ध्वस्त झालाय। देवाभाऊ कसली वाट पाहताय? राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। पावसामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त, सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी। धाराशिवमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्री महाजनांचा ताफा अडवून धरला। आमची जनावरं गेली, तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। तर पैसे घेऊन आलो नाही, प्रशासनाला मदत करायला सांगतो, महाजनांचं वक्तव्य। गिरीश महाजनांनी शेतकऱ्यांसाठी संकटमोचक व्हावं, महाजनांच्या वक्तव्याचा निषेध। चांगलं बोलता येत नसेल तर शेतकऱ्यांना भेटू नये, बच्चू कडूंची टीका। कर्जत तालुक्यातील मलठणमधील जिराफ वस्तीला पुराच्या पाण्याचा वेढा, पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार मदतीला। एनडीआरएफच्या जवानांसह आमदार रोहित पवार पुराच्या पाण्यात उतरले। नागपुरात अनिल देशमुखांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी। अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त। मराठवाड्यात पावसाच्या हाहाकारामुळे बीड, जालना, धाराशिवमध्ये जलप्रलयासारखी परिस्थिती। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरलाही पावसाचा फटका। राज्यात जवळपास 70 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त। सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना आजही सुट्टी जाहीर। खबरदारी म्हणून मोहोळ, करमाळा आणि माढा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नारंगी सारंगी धरणातून विसर्ग। धरणक्षेत्रातील जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील तांदुळवाडीतील अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। खैरी नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं अतोनात नुकसान। बीडच्या हिंगणी हवेली गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 लोकांचं एनडीआरएफकडून रेस्क्यू। बीडच्या सिंदफणा नदीला पूर आल्यानं हिंगणी हवेली गावाला पुराचा फटका, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धुळ्याच्या साखरी तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात विसर्ग। धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर। महाकालिका मंदिरापासून देवपुराकडे जाणारा पूल बंद। नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरीत विसर्ग सुरू। गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। पंचशील नगरमधील लोकांच्या घरात शिरलं पाणी। धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यातील लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो। भूम तालुक्यातील डुक्करवाडी इथल्या साठवण तलावाचा सांडवा फोडला। खबरदारी म्हणून धरणाचे सांडवे फोडण्यास पाटबंधारे विभागाकडून सुरुवात। जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडीच्या बोरी मध्यम प्रकल्पाचे सर्व 14 दरवाजे उघडले। बोरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। लातूर जिल्ह्यातील कार्ला गावातील 500 एकर शेती पूर्णपणे पाण्यात बुडाली। कार्ला गावातील शेतकऱ्यांना तेरणा नदीच्या पुराचा मोठा फटका।